शिष्टमंडळाला आमचं कर्तव्य प्रेझेंट करायचं. अगोदरच अमोल सरनी पण सांगितलं की तुम्ही जे काय केले ते तुम्ही इथं प्रेझेंट करा. मग प्रेझेंट करताना सर पैसे हे माझ्याकडे फॉरेन फंड मधूनच येणार आहे आणि मला तेच तुम्हाला सांगायचं. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरे फंडच येणार नाही आणि हेच फंड येणार तर ज्यातून मी तुम्हाला पैसे देणार आणि शेवटच्या दिवसापर्यंत व्याज असे देणार. हे तितकंच खरं. आणि आता हे कशी येणार तर मला जर हे मांडता नाही आलं तर मी तुम्हाला कॉन्फिडन्स कोणत्या बाहेर देऊ मला सांगा. तुम्ही कुठून देऊ मी कॉन्फिडन्स तुम्हाला? माझे जे पैसे आलेत, जे पैसे येऊन तुम्हाला द्यायचे, ज्याच्यासाठी आम्ही मेहनत केली, आम्हाला मान्य आहे ना. तुम्हाला खूप त्रास होतोय, त्याचा त्रास मलाही होतोय ना. 17 वर्षात मी तुम्हाला एक मिनिट सुद्धा त्रास होऊ दिलेला नाही, 1 मिनिट सुद्धा नाही. मग 17 वर्षात हा बिझनेस आहे. एक वेळ तुम्हाला त्रास झाला, तोही माझ्या द कुटे ग्रुपला इन्कम टॅक्सचा सर करायचा, त्याचा पेन ज्ञानराजाला मिळाला. नाही तर ज्ञानराजा काही दोष नाही याच्यामध्ये, कुठल्याच कस्टमरचा दोष नाही. पण त्याचा सगळा अफवा पसरली आणि आम्ही कमी पडलो. बरं आजपर्यंत आम्ही पैसे देतोय लोकांना, आमचं जेवढं आहे ना ते विकतो आम्ही पण पैसे देतो. ज्याचं जे आमच्याला जेवढं देणं होईल तेवढं दिलेलं आहे. नाही असं नाहीये आणि कधीच त्रास होऊ दिलेला नाही. तुम्हाला जो त्रास होतो मला त्रास होत नाही का? 100% होतोय. मला त्रास होतोय कारण माझी इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या ज्ञानराजा बरोबर, माझ्या कस्टमर बरोबर. मी तुमच्यासाठी प्रत्येकासाठी मी वेळ दिलेला आहे, प्रत्येकाच्या दारात मी स्वतः आलेलो आहे. माझी इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या ज्ञानराजा कस्टमर बरोबर, म्हणून माझाही जीव तुटतोय. साहेब असं होत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्हाला त्रास होताना मला सुद्धा खूप त्रास होतो, हे तुम्ही असं समजू नका तुम्ही. म्हणून मी मागे हटलेलो नाहीये, बिलकुल हटणार पण नाही. मी माझे पासवर्ड जमा केले, माझ्याबद्दल अफवा पसरतात. मी पळून गेलेलोच नाही साहेब, मी हितात आहे तुमच्यामध्ये. फक्त मला काम करता यावा म्हणून मी कामाला माझ्या वेळ नाही दिला तर मी तुमच्यासाठी पैसे नाही उभा करू शकत. मला तुमच्या सगळ्यात 1 ना 1 रुपया द्यायचा. मला कळतंय की तुम्हाला खूप त्रास होतोय, अति त्रास होतोय आणि मी ह्या त्रासासाठी काम नाही केलं साहेब. मी तुम्हाला प्रत्येक वर्धापन दिनाला माझे शब्द येतात की माझ्या गरजा कमी आहेत, माझं पॅशन मोठं आहे म्हणून मी काम केलं. मी ज्यावेळेस तुमच्या दारात येतो त्यावेळेस तुमच्याकडे माझी व्याजाची रक्कम येते, तुमचे कामं भागवता. तुम्ही मला सांगता सगळ्यात आनंद मला होत होता, कुणाला होत नव्हता. की मला वाटत मी या सगळ्यांसाठी रिस्क घेऊन काम करतोय, परमेश्वराने आपल्याला एकट्यालाच पाठवलं यांच्यासाठी, या भावनेने मी काम केलेलं. तुमचं नुकसान व्हावं म्हणून बिलकुल मी नाही काम केलेलं. तुम्ही आठवा माझ्या वर्धापन दिनाला मी बोललेलो साहेब, तुमच्यासमोर कधी खुर्चीवर नाही बसलो मी, कधीच नाही. मी माझा त्याग केलेला वैयक्तिक. साहेब आज मी पण तुमच्यासारखा वनवास भोगतोय. मी कुठे 100 एकर करून माझा फार्म हाऊस नाही बांधलेला साहेब, मी तिथे जाऊन बसायला. मग जर हे करायचं असतं ते मी मागच केलं असतं साहेब. मी आज माझ्या ड्रायव्हरच्या शेजारी राहतोय, माझ्या रेसिडेन्सी पार्कला राहतोय, तिथं माझ्या घरात राहत होतो 300 स्क्वेअर फुटला. साहेब जर मला हेच करायचं होतं तर माझी 25,000 कोटीच्या आशा ठेव साहेब. 1750 कोटी रुपये मला ज्ञानराजा देणं आहे. त्याच्या आगे मी 10,000 कोटी रुपये रेस केले. 10,000 कोटी रुपये मी आणले कसे, तुम्हाला देणार कसे आणि कशा पद्धतीने देणार हे तर मला मांडावं लागेल ना. अरे मला प्रशासन विचारतंय, मला त्यांचे कागदपत्र मांडावं लागते साहेब. मी नुसतं तोंडी बोलतोय, तोंडी ऐकायला कोणी तयार नाही. मला माझे कागदाचे प्रूफ मागते, मला कागदाचे प्रूफ तुमच्यासमोर मांडावंच लागते कारण त्याच्याशिवाय तुम्ही मला विश्वास ठेवूच शकत नाही, पॉसिबलच नाही. आणि हे तुम्हाला मी माझ्या बँका दाखवते, काय दाखवतोय कारण या बँकाने मला वरव्याज दिले. अरे या वरव्याज गेला माझे 2,000 कोटी रुपये अडकले साहेब. मला परेशान होते. मला वाटतं मी तुम्हाला लवकर पैसे कसे देईन कारण मलाही तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचंय साहेब. मला माझं ज्ञानराजाचं बॅलन्स शीट 0 करायचंय. बस झालं, खूप झालं. पब्लिक बिझनेस खूप केला, हे माझं बच्ची बात नाही. खूप झालं. मला फक्त तुमच्या ऋणातून मुक्त व्हायचंय. तुमचा 1 रुपया द्यायचा आहे आणि शेवटच्या व्याजात सहित द्यायचा आहे आणि 100% देणार आहे. आणि बिलकुल तुमच्या बरोबर तुमच्या पुढे राहील मी. जर ह्याच्यात जर काही कमी या झालं तर तुमच्या अगोदर माझं होईल, तुमचं होणार नाही. कारण मी काम केलेलं आहे, मी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. मला जीव तुटतो साहेब, वाईट वाटतं मला, खूप वाईट वाटतं. तुमच्या सगळ्या यांचं ऐकून तुम्हाला वाटतं का मला चांगलं वाटतं? खूप वाईट वाटतं. मी तुमच्या ग्रुपच्या मेसेज बघत नाही कारण माझी झोप उडवती, एवढे वाईट कमेंट येतात. खूप वाईट वाटतं. मी बघत नाही, मॅडम स्वतः बघतात. म्हणजे साहेब याचा एक माणूस नाही साहेब. आज जर तुम्ही पतसंस्था फेडरेशन गेला तर ग्रॅज्युटी कोण भरते? एक पतसंस्थाला हातवर करत नाही साहेब. ज्ञानराजा ग्रॅज्युटी भरती आपल्या टीमची साहेब. हे तुमच्या ग्रामीणच्या मुलं साहेब, त्यांच्या घरी खायला नव्हतं सर यांना लग्न कुणी मुली देत नव्हते. या लोकांना मी तयार केले साहेब. मी त्यावेळेस माझा अनुभवी माणूस घेऊ शकत होतो. माझी नीव होती ग्रामीणच्या पोरांना पुढे आणू, त्यांना कामधंदा देऊ. अरे आपल्याला परमेश्वराने दिले गट्स, आपण पुढे आणू साहेब. यातला प्रत्येक पोरगा आज ग्रॅज्युएशन झालं की माझ्या इथं जॉबला आलेला साहेब. यांना एवढ्याले पॅकेज आहेत. ज्या व्यक्तीने 20-20 वर्ष काम नाही केलं यांना एवढ्याला मी पॅकेज दिले साहेब. पण यांच्याकडून कामही करून घेतलंय आणि यांना माझं शिकवण बघा तुम्ही. पुडी खायची नाही, दारू प्यायची नाही, धाब्यावर जेवायला जायचं नाही, आई वडिलांची सेवा करायची, मुलांना चांगलं एज्युकेशन देत साहेब. हे दिलं मी आणि आज मी यांना हीच डिमांड केली कारण माझ्या ज्ञानराजा कस्टमरला त्रास होतो. तुम्ही का फोन उचलत नाही, का त्यांच्या शिव्या खात नाही? अरे आज शिव्या खा, मला टाइम मिळत, मला टाइम मिळत. तुम्ही जर शिव्या खाल्ल्या
कारण का ते लोक व्हायबल होणार नाही, ती लोक व्हायबल व्हायला लागली. तुम्ही लोक फोन उचलत नाहीत, तुम्ही लोक त्यांच्या समोर येत नाहीत. अरे आज आम्ही त्यांच्या समोर येतं. आमच्या घरावर दगड फेक झाली, 4 महिने मॅडम बीडमध्ये होत्या, पण आम्ही मागे नाही हटलो होते. आणि आजही मी कामच करतोय साहेब, बिलकुल काम करतोय. मला वाईट वाटतंय. आज डॉक्टर हरकुट बोलले साहेब, डॉक्टर हरकुटच्या भावाकडे माझं 4 कोटी रुपये लोन आहे साहेब, माझं 4 कोटी रुपये लोन आहे. मी लोन वाल्याला आणखीन बोललो नाही साहेब. माझा फोकस फक्त मला लोकांचे पैसे देण्यावर आहे. मला माहितीये माझ्या कुठे ग्रुपमधून मी पैसे उभा करू शकतो आणि लोकांचे पैसे देऊ शकतो. माझं टार्गेटच ते आहे साहेब. प्लीज माझी विनंती आहे, तुम्हाला खूप त्रास होतोय, मी त्याच्याबद्दल माफी मागतो. माफी सुद्धा कमी आहे. एवढं काम केलं, आजही कामच करतोय साहेब. काय सांगा तुम्हाला, फक्त माझं परमेश्वराला रोज मी विनंती करतो की माझी तारखेत मला लोकांचे पैसे द्यायचे. आणि आज साहेब मी सक्सेस केले. 21 तारीख तुम्हाला दिली, मी ते सक्सेस केले. तुम्हाला काय सांगा, परवा दिवशी मला दिल्लीला जाता येत नव्हतं. मॅडम स्वतः दिल्लीला जाऊन आला. दिल्लीला जाऊन आमची टीम त्यांच्याजवळ मिटिंग केली साहेब. काय सांगा तुम्हाला, आणि मिटिंग करून त्यांना परत सांगितलं माझी 21 तारीख जवळ आली साहेब. त्या मिनिमंटाने त्यांना सगळं प्रेझेंट केलं मॅडम. त्यांना दिल्लीला जाऊन मला दिल्लीला जाता येत होतं, कारण माझं लिगलचं काम इथं मुंबईमध्ये राहिलं होतं. ह्याच्या पलीकडे काय करायला पाहिजे साहेब, परमेश्वराने माझ्यावर वेळ आणली. पण मी तुम्हाला आजही सांगतो, मी प्रामाणिक आहे. माझी इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचे पैसे द्यायचे आणि व्याजासहित देणार आहे. मी तुमचं नुकसान करणार आहे, कारण माझ्याकडे 10,000 कोटी रुपये येतात. त्यातून 100-200 कोटी रुपये जरी व्याज जास्त गेले तरी मला काही फरक पडणार नाही. का तर मी तुम्हाला माझा फॅमिली मेंबर मानले. तुम्ही माझ्या बीडमध्ये, माझ्या जुन्या मिलमध्ये मी बसतो, तिथं आणखीन जाऊन बघा की माझी साधी चेअर आहे. का तर मी माझा कस्टमर बघितलेला आहे, मी त्याच्याकडून शिकलेलोच आहे. बिझनेस काय करायचा मी या कम्युनिटीकडून शिकलोय, बिझनेस कम्युनिटीकडून, आणि त्या पद्धतीने बिझनेसच केलाय मार्केटमध्ये. आणि गुडघ्यापाशी खाली वाकूनच केलेला आहे. बिलकुल माझ्याकडून कधी चुकीचा शब्द गेलेला नाही मार्केटमध्ये. मला माहितीये की आपण बहुजन समाजातून आहेत, आपण बिझनेस करू शकणार नाही, पण मी ते सक्सेस करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि 100% मी त्यात मागे नाही हटलेलो आणि झुकूनच काम केलेलं. कधीच माझा वाईट शब्द कुणाला सुद्धा नाही साहेब आजपर्यंत. रिक्षावाल्यापासून टॉप व्यक्तीपर्यंत मी कधीच कुणाला नाराज नाही केलेला. हे प्रत्येक ठिकाणी खरं. पण आजही मी मागे नाही हटलेलो. आजही माझी 21 तारीख कशी पळायची माझा त्याच्यावर फोकस आहे. मी तुम्हाला आजही शब्द देतो, आणखीन 4 दिवसांनी मी शिष्टमंडळाला घेऊन बसेल की माझी काय लेवलवर पोझिशन आलेली आहे आणि काय लेवलवर माझं काम आहे. मी 100% परत 15 किंवा 16 तारखेला मी परत शिष्टमंडळाला बोलवतो आणि तुम्हाला डिटेल सांगतो. पण माझी विनंती आहे, तुम्ही जसा माझ्यावर विश्वास टाकलाय, या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. 100% आज तुमचं नुकसान झालंय, पण हे नुकसान आहे भरून काढीन भविष्यामध्ये. कारण माझं एम काम करायचं साहेब, मी बाकी काहीच नाही. जर माझं एम काम करायचं नसतं तर या 27 वर्षात मी बिझनेस केला साहेब. एक दिवस आहे माझी जमीन सोडलेली नाही. 27 वर्षात मी काय माझं उभा केला असता आणखी, पण मी ते केलेलं नाही. कारण मी सर्वांसाठी काम केले. जिथं मी राहतो एक व्यक्ती नाही मी ज्याला मदत केलेली नाही साहेब, पण कधी माझं नाव पुढे येऊ दिलेलं नाही. आजपर्यंत नाव नाही पुढे येऊ दिलेलं. प्रत्येकाला मदत केलेली आहे, फुल नाही फुलाची पाकळी मदत केलेली, पण माझं नाव कधी मी पुढे आणलेलंच नाहीये. फक्त मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण समाजाचं देणं लागतो, याच भावनेने मदत केलेली. कधीच बिलकुल त्याचं नाव सुद्धा पुढे नाही आणलेलं. जेवढ्या लोकांनी आजही मला त्रास दिला त्या प्रत्येक व्यक्तीला मी मदत केलेली साहेब. प्रत्येक व्यक्तीला मदत केली. जिथं न्यायराजा करू शकत नाही तिथं कुठे ग्रुप फाउंडेशननी मदत केलेली. ही मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो. का तर कारण मी माझं नाव कधीच पुढे येऊ दिलेलं नाही, पण मी मदतच केलेली. आणि मदत ह्यासाठी केलेली आहे की आपल्याकडे एवढं आहे तर आपण ते समाजाला लावलं पाहिजे, सगळ्याला लावलं पाहिजे. त्याच्यामध्ये कधीच मी कोणती गोष्ट मध्ये आणलेली नाहीये. मग हे सगळं काम करत असताना तुम्ही ह्या सगळ्याची गोळाबिरीज करून तुम्ही माझा विश्वास ठेवा, तेवढं तरी करा तुम्ही. कारण मी मान्य करतो आज साहेबाचं नुकसान झालं, आज त्यांची समाजाची पद कमी झाली, पण मी त्याला आश्वासन देतो साहेब, न्यायालयाचा व्यतिरिक्त तुम्हाला गरज पडतं मी तुम्हाला किती पाहिजे तेवढे कोट्यवधी रुपये तुम्हाला तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा, त्याची काळजी करू नका तुम्ही. आणि हा शब्द माझा प्रत्येकासाठी साहेब, कारण मला माहितीये बऱ्याच जणांचं बिझनेसमध्ये नुकसान झाले, बऱ्याच जणांचं कशात नुकसान झाले, त्यावर फक्त तुम्ही उत्स्फूर्त माझ्याकडे या साहेब, तुम्हाला मदतच करा मी कुठे ग्रुपच्या माध्यमातून, तुम्ही त्याची काळजी करू नका.